नमस्कार मित्रांनो, आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन या विषयावर बोलूया. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळात आपण नेहमी ऐकतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा नियम आहे. पण मुळात तो काम कसं करतो, तो वर्क कसं करतो, या विषयावर आपण आज बोलूया. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे मुळात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का, आपण एखादी गोष्ट आकर्षित करतो. पण आकर्षित एखादी गोष्ट निसर्गामधून त्या पंचतत्वातून ती गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी आपण कॅपेबल असलो पाहिजे, राईट? आपण कॅपेबल असलो म्हणजे काय, असं असणं म्हणजे काय मुळात? ठीक आहे. आता इच्छा तर आपण खूप साऱ्या करत असतो दिवसभरातून, बरोबर? आणि खूप सारे लोक इच्छा करत असतात, पण सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात का तेवढ्या तीव्रतेने किंवा तेवढ्या लवकर? नाहीच. तर त्या का होत नाही? आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मुळात काय असलं पाहिजे, आपण काय कॅपेबल असलं पाहिजे? तर काय असतं ना, की एखादी इच्छा मागताना आपण शून्यता स्थितीत असलं पाहिजे. शून्यता स्थिती म्हणजे काय माहिती आहे का, आपण वर्तमान काळात असलो पाहिजे, भविष्य काळात किंवा भूतकाळात नसलो पाहिजे, राईट? आपल्याला एखादी गोष्ट जर हवी आहे, तर ती मागायची असेल ईश्वराकडे किंवा निसर्गाकडे किंवा या पंचतत्वांकडे, तर आपल्याला ती फील करता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला एखादी गाडी हवी आहे. तुमच्याकडे समजा एखादी टू व्हीलर आहे, तुम्हाला गाडी हवी, राईट? तर गाडी हवी तर तुम्हाला स्पेसिफिक माहीत पाहिजे की बाबा मला कोणत्या गाडीचं मॉडेल हवं आहे, कोणती गाडी हवी, त्या गाडीचं नाव काय, त्या गाडीची किंमत किती आहे, हे मला माहीत पाहिजे, बरोबर? आता माझी मिळकत कमी आहे, माझा इन्कम कमी, आणि मी डायरेक्ट 1-2 करोडची गाडी मागतो, तसं चालणार नाही. माझ्या इन्कमनुसारच मला माझी गाडी फील केली पाहिजे, ठीक आहे? आपला जर इन्कम लिमिटेड आहे, आपला पगारपाणी लिमिटेड आहे, तर आपली गाडी ही आपल्या बजेटमध्ये असावी. हे मी असं का म्हणतो, कारण जेव्हा आपण व्हिज्युअलाइज करतो, एखादी गोष्ट फील करतो, तेव्हा अमुक अमुक गाडी मला आवडते, ती मी विकत घेईल, त्यात मी बसेल, त्यात मी फिरेल. पण ते आपल्या अंतर्मनाला पचत नाही. लक्षात आलं का? आणि मनाला पचत नाही, कारण आपली काय इन्कम कमी आणि आपण गाडी खूप करोड 2 करोडची विचार करतो, आणि आपल्या गाडी घेण्याची ऐपत 10-15 लाखाची आहे, बरोबर? तर तेव्हा होतं काय, की आपण भरपूर फील करतो, जसं व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की फील करायचं वगैरे. पण तेव्हा काय होतं, आपलं अंतर्मन असतं ना, तर आपल्या बाह्य मनाला नेहमी आतल्याच सांगतं. आपल्या समोर सांगत नाही, ते आतल्याच सांगत असतं की हे पॉसिबल नाही आहे, कारण एवढे पैसेच माझ्याकडे नाही आहेत, आणि तू तर गाडी मागतोस, मग कशी मिळणार 1 करोडची गाडी? 10-15 लाखाच्या गाडीपेक्षा आपण जास्त महाग घेऊ शकत नाही. तर आपल्या मिळकतीप्रमाणे स्वप्न बघा, सगळ्यात पहिली स्टेप आहे. लक्षात आलं का? गाडी मागा तुम्ही, ईश्वराकडे, निसर्गाकडे, पंचतत्वाकडे गाडी मागा, पण आपल्या मिळकतीप्रमाणे. तर फॉर एक्झाम्पल, तुमच्या मिळकतीच्या प्रमाणे तुम्ही 10 ते 15 लाखाची गाडी घेऊ शकता. तर त्यातलंच एखादा मॉडेल डिसाईड करा, ते पसंत करा मनाला, ते रोज फील करा. असं रोज फील करा की तुम्ही सकाळी उठलात, तुमच्या खिडकीतून तुमची गाडी खाली बिल्डिंगमध्ये उभी आहे किंवा घरासमोर उभी आहे, तुम्ही तिला रोज पाहताय. रोज सकाळी उठून तिला पहिल्या खिडकी उघडून किंवा दरवाजा उघडून त्या गाडीला पाहताय. तुमची अंघोळ, नाश्ता, देवपूजा झाल्यानंतर तुम्ही गाडीत जाऊन बसताय. गाडीत बसल्यानंतर 5 मिनटं तुमच्या गाडीची विंडो ओपन करताय, देवाचं नाव घेताय, गाडी चालू करताय, 1-2 मिनटं गाडी चालू ठेवताय. त्याच्यानंतर गाडीचे विंडोज वरती करून, बंद करून, तुम्ही ए सी चालू करताय, ए सी झुळूक घेताय, राईट? मग तुमच्या घराच्या बाजूने मुख्य रस्त्यावर येण्याआधी तुम्हाला 2-3 टर्न आहेत तुमच्या घराच्या आजूबाजूला, ते तुम्ही हळूवारपणे टर्न मारताय. तुम्ही टर्न मारताना, तुम्ही मुख्य रोडवर येताना, मुख्य रस्त्यावर येताना, तुमच्या ओळखीचे 1-2 माणसं तुम्हाला भेटतात आहे. तुम्ही त्यांना प्रेमाने सांगताय, सर तुम्ही तिकडे चाललात का, मीही ऑफिसला चाललो आहे, मी तुम्हाला रस्त्यामध्ये सोडतो. असं एखादं गोष्ट फील करा. आलं का लक्षात? मग तुम्ही त्यांना प्रेमाने बसवताय. दुसऱ्या दिवशी तेच होतं आहे. दुसऱ्या दिवशी दुसरा माणूस बसतो आहे तुमच्या गाडीमध्ये. तिसऱ्या दिवशी तुम्हाला कोण व्यक्ती भेटत नाही आहे, राईट? तुम्ही एकटे जाताय. हळूवार संगीत लावलं आहे गाडीमध्ये, गाणी लावली आहेत. हे सगळं फील करा. तुम्ही ऑफिसला गेलात, गाडी पार्किंगला जागा आहे, तिकडे गाडी पार्किंग केली, तुम्ही गाडीला एकदा चेक करून बघताय, राईट? गाडीमधून तुम्ही ऑफिसला गेलात, ऑफिसवरून पुन्हा गाडीत आलात, परत गाडी चालू केली, परत घरी येताना तुम्हाला कोण जवळपासचा व्यक्ती दिसला, तुम्ही त्याला लिफ्ट दिली. जे तुम्हाला वाटेल ते फील करा. आता मी एवढं सांगितलं ना, तर याच्यामध्ये तुम्ही एवढं डीपली घुसा की तुम्हाला फीलच झालं पाहिजे की मी खरोखर गाडी चालवतो आहे, मी माझी स्टेअरिंग अशी वळवतो आहे, घराच्या इकडे आलो आहे, आता मुख्य रस्त्यावर मी माझ्या घराजवळ जाणार आहे, तिकडे परत ते 2 टर्न आहेत, एक लेफ्ट टर्न, एक राईट टर्न आहे, मी हळूवारपणे गाडी वळवतो आहे. समोरून 2-3 मुलं, लहान मुलं सायकलवर येतात आहे. हां, त्यांना पास होण्यासाठी मी थोडं थांबतो आहे. ती लहान मुलं पास झाली, पुढे गेली,
त्यानंतर मी हळूवारपणे टर्न मारतो आहे, ते मला काका काका म्हणून आवाज देतात आहे, आपण पुढे जातो आहे, आपण मग हळूवारपणे गाडी घराच्या खाली लावून आपण परत घरामध्ये जातो आणि फ्रेश होतो आहे. हे पूर्ण फील करा. असं तुम्ही कंटिन्यू रात्री झोपताना, मुख्यत्वे रात्री झोपताना जेव्हा तुम्ही अंथरुणामध्ये झोपायला जाताना एखादी कोणतंही स्वप्न असेल तुमचं, कोणती फिलिंग असेल, तर मी गाडीविषयी स्वप्न सांगितलं तुम्हाला. तुम्ही अंथरुणात जाताना जेव्हा पडताना खाली अंथरूण घेतलं तेव्हा तुमचं इतरांशी बोलणं बंद होतं, मोबाईल वगैरे साईडला ठेवलेला असतो, कोणाशी बोलायचं नाही. त्यावेळी तुम्ही झोपायच्या एक 5-10 मिनटं अगोदर हे फील करायला सुरुवात करा. हे रोज करायचं आहे, रोज. आणि तुम्ही एक चमत्कार म्हणून बघाल की तुम्ही हे फील केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, तुमचा उठल्या फर्स्ट थॉट हाच असेल, जे तुम्ही रात्री विचार केला ना गाडीविषयी, तोच थॉट असेल. तर अंथरुणात अगोदर उठून बसायचं, डायरेक्ट उठून चालायला लागू नका. अंथरुणात जागेवर उठून बसा. रात्री जे फील केलं ते ऑटोमॅटिक रिसायकल तुमच्या डोक्यामध्ये रिवाइंड होणार आहे. आणि ते फक्त फील करा तुम्ही, की तुम्ही रात्री काय फील करत होता, काय स्वप्न बघत होता, ते फील करा. असं रोज करा. असं रोज केल्याने काय होईल, तुमची आवडती गाडी तुम्हाला स्टार्टिंगला रस्त्याने जाता येताना पहिली गोष्ट दिसायला सुरुवात होईल. तुमच्या गाडीचा नंबर अमुक आहे हे त्याच्यामुळे तुम्ही फील करू शकता. तुमच्या गाडीचा रंग अमुक आहे हे तुम्ही फील करू शकता. त्याच रंगाची गाडी तुम्हाला दिसायला सुरुवात होईल, तीच मॉडेल दिसायला सुरुवात होईल. तुम्ही जो चॉईस केलेला नंबर आहे गाडीचा, ते नंबर इतर गाड्यांवर शोधायचा प्रयत्न करा. सुरुवातीला 1-2 दिवस तुम्ही नंबर शोधा, तुम्हाला मिळणार नाही, पण दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तो नंबर तुमच्या समोरच येईल. लक्षात आलं का? समोर ते नंबर तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. आणि हळूहळू तुम्ही एक समजून जा, निसर्गाचा एक तुम्हाला सिग्नल मिळेल की तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे चाललात. ती गाडी तुमच्या जवळजवळ येते, ती नंबर तुम्हाला दिसायला लागले दिवसातून 4-5 वेळा. जे तुमच्या गाडीचा नंबर चॉईस केला होता, ते गाडीचं मॉडेल दिसायला लागलं, त्या गाडीचा कलर जो तुम्ही चॉईस केला त्या कलरची गाडी तुम्हाला दिसायला लागली. रोज रात्री हा प्रयोग करा. लवकरात लवकर तुमचं स्वप्न पूर्ण होईल. फक्त स्वप्न आपल्या आवाक्याच्या जवळचं, आवाक्यातलं बघा, आवाक्याच्या बाहेरचं बघू नका. तुमचं स्वप्न तुमच्या रिअल लाईफच्या कंडिशनच्या जेवढं जवळचं असेल ना, तेवढं इमिडिएटली होईल. आता फॉर एक्झाम्पल, तुमची मिळकत बऱ्यापैकी मीडियम आहे आणि तुमच्या बँकेत थोडेफार पैसे आहेत आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही एक न्यू ब्रँड गाडी घेऊ शकता 10-15 लाखाची. आजही तुम्ही गेलात तर घेऊ शकता, पण तुम्हाला त्या गाडीची पूर्ण किंमत तुमच्या बँक अकाउंटमध्ये येईस्तोपर्यंत गाडी घ्यायची नाही आहे. लक्षात आलं का? असं तुम्ही ठरवलं आहे, तर तुम्ही स्वप्न बघायला सुरुवात करा. मग काय होईल की तुमची मिळकत अचानक वाढायला सुरुवात होईल, तुमच्या बँक अकाउंटमध्ये तसे पैसे यायला सुरुवात होतील आणि तुम्ही नक्कीच गाडी घ्याल. पण तुम्ही म्हणाल की माझी मिळकत एकदम मीडियम आहे आणि 1-2 करोडची मला गाडी हवी, तर मग काय होतं, युनिवर्समध्ये सिग्नल जातो की याचं स्वप्न फार मोठं आहे. आणि स्वप्न मोठं आहे तर मग युनिवर्स काय करतो ना, थोडी संकट द्यायला सुरुवात करतो. ती संकट मुळात काय येतात माहिती आहे का, की तू आता तुझी लाईफस्टाईल चेंज कर. तुझी लाईफस्टाईल चेंज झाली पाहिजे मित्रा. आणि तुला नवीन संकट ह्यासाठी येतात की तुला नवीन अपॉर्च्युनिटी शोधली पाहिजे. तर तू गाडीच मुळात महाग मागतोय, बरोबर? तर महाग गाडीसाठी महाग मिळकत तुला यायला पाहिजे. तू आजच्या बेसिक मिळकतीमध्ये, म्हणजे बेसिक पगारामध्ये किंवा बेसिक कामधंद्यामध्ये गुंतल्यास तिथून तुला 1-2 करोडची गाडी येणार नाही. मग त्यामुळे काय होणार, निसर्ग तुला थोडं संकट द्यायचा प्रयत्न करतात. पण तसं नको आहे. तुमच्या बजेटमधली गाडी जर तुम्ही चॉईस केली तर ती तुम्हाला खूप लवकरात लवकर मिळणार आहे. आणि स्टेप बाय स्टेप जशी तुमची प्रगती होईल तसं तुम्ही मोठी स्वप्न बघायला सुरुवात करा. फक्त तुमच्या अंतर्मनाला पटेल अशी स्वप्न बघा. मुळात काय होतं ना, की आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन व्हिडिओ वगैरे बघतो, त्यात सांगितलं जातं त्याप्रमाणे आपण वागायला जातो. पण काय होतं ना, की आपण आपल्या मिळकतीच्या इन्कमपेक्षा खूप बलाढ्य स्वप्न बघतो आणि मग ते काही पूर्ण होत नाहीत. मुळात ते पूर्ण होणारे असतात, लक्षात आलं का? पण त्यासाठी जो वेळ, ऊर्जा हवा आहे ना खर्च करण्याची, ती आपली हिंमत नसते आणि आपण अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर ती हिंमत आणि ती ऊर्जा सोडून देतो. लक्षात आलं? तर ते होऊ नये म्हणून तुमच्या ॲक्च्युअल मिळकतीच्या आसपास स्वप्न बघा. खूप लवकर स्वप्न पूर्ण होईल आणि जेव्हा तुमच्याशी 1, 2, 3, 4 स्वप्न पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला माझ्या व्हिडिओचा अंदाज येईल मी काय म्हटलं व्हिडिओमध्ये नेमकं. आणि मग तुम्ही स्वतःच मोठी स्वप्न बघायला सुरुवात करा आणि तुमची ती स्वप्न खूप लवकर पूर्ण होतील. कारण मागच्या 2-3 इच्छा तुमच्या पूर्ण झालेल्या असणार आणि तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स फार वाढलेला असणार. लक्षात आलं का? मग तुम्हाला मोठ्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण जास्त एफर्ट्स द्यावे लागणार नाही. कारण तुमच्या अंतर्मनाला तेव्हा माहीत असणार, अरे हे मी मागतोय तर निसर्ग तर मला देत चाललाय. आलं का लक्षात? त्यामुळे तुमच्या अंतर्मनाला पटेल. मग तुम्ही 1 नाही 2 करोडची गाडी मागा, ती तुम्हाला मिळेल. पण अगोदर तुमच्या अंतर्मनाला विश्वास पटू द्या
लक्षात आलं का? अंतर्मनाला विश्वास पटू द्या की हे स्वप्न बघतो हे माझ्या आवाक्यातलं आहे, आवाक्यातल्या बाहेरचं स्वप्न बघू नका. हे स्टेप्स आहेत. एखादी गोष्ट लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मार्फत मिळवण्यासाठी हे स्टेप्स आहेत, काही मुख्य स्टेप मी एक साध्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही निसर्गाकडे मागणी करू शकता. नक्कीच तुम्हाला यश लाभेल. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी हे सांगत असतो नेहमी की जे माय फिलॉसॉफी आपलं चॅनल आहे, बरोबर. तर जे जीवनात दिसलं मला, जे फील केलं, जे घडलं आहे, त्याचेच एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो आहे. तर तुम्हाला नक्कीच त्याची मदत होईल. काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. खुश राहा.